नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। नसरापूर प्रकरणाने संताप उसळला। आरोपीला कठोर शिक्षा देण्याची ब्राह्मण महासंघाची मागणी। पीडित कुटुंबाचा आर्थिक व मानसिक मदत करण्याची मागणी। ज्या व्यक्तीने ही घटना केलेली आहे तिला एन्काउंटर करावं। म्हणजे एवढंच म्हणणं आहे की महिला म्हणून मी एवढं सांगते की मुलींचं संरक्षण हे करणं फार गरजेचं आहे। आता बातमी विस्ताराने। पुणे भोर तालुक्यातील नसरापूर येथे अल्पवयीन निष्पाप बालिकेवरील अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेनं समाजात संतापाची लाट उसळली आहे। या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ परंडा तालुका ब्राह्मण महासंघाच्या वतीने आरोपीवर कठोर कारवाई करून तातडीनं न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे। मंगळवार दिनांक 5 मे रोजी तहसीलदारांना निवेदन देत महासंघानं स्पष्ट केलं की निष्पाप बालिकेवर झालेला हा क्रूर अन्याय संपूर्ण समाज मनाला हादरवून टाकणार आहे। दोषींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय अशा घटनांना आळा बसणार नाही। प्रकरणाचा निष्पक्ष, सखोल व जलद तपास करावा। आरोपीवर कठोर कायद्याखाली गुन्हा दाखल करावा। फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालून तातडीनं न्याय द्यावा। पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक व मानसिक मदत करावी। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात यावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत। महासंघानं प्रशासनावर ताशेरे ओढत गंभीर विधान केलं की राज्यकर्त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण काढून समाजातील दाहकतेचा अनुभव घेतला तरच अशा विकृतींची खरी जाणीव होईल, असं निवेदनात म्हटलं आहे। निष्पाप बालिकेला न्याय मिळवून देणं हे प्रशासन व समाजाचं नैतिक कर्तव्य आहे। शासनानं या घटनेची गांभीर्यानं दखल घेऊन तातडीनं कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। लाडक्या बहिणीला आर्थिक मदतीपेक्षा जास्त गरज तिच्या संरक्षणाची असल्याचे यावेळी सामाजिक कार्यकर्त्या राखी देशमुख यांनी सांगितलंय। या निवेदनावर समीर कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, शहाजी चौधरी, महेश कुलकर्णी, ॲडव्होकेट अमोल पाटील, रामचंद्र कुलकर्णी, श्रीराम विद्वत, सुधीर कुलकर्णी, शिवम भात लवंडे, राखी देशमुख, रोहिणी घोगले, ज्योती भात लवंडे, भाग्यश्री कळंबकर, मंगल काळे, अनिता देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। जे नसरापूरमध्ये जे घटना घडली त्या संदर्भात आपण काय मागणी केलेली आहे? मागणी अशी केलेली आहे की ही घटनाच खरं तर व्हायलाच नव्हती पाहिजे, पण अशा घटना वारंवार होतात। एकट्या अगदी छोट्या मुलीला जिने जग बघायला सुरुवात केलेली आहे आत्ताच, आणि अशा मुलीवर अशी घटना घडती आहे। तर ही घटना, या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज्या व्यक्तीने ही घटना केलेली आहे तिला एन्काउंटर करावं, कठोरात कठोर शिक्षा द्यावी ही आमच्या महिलांकडनं मागणी आहे। ती बहीण न देता मुलीला सुरक्षितता द्यावी हीच आज आमच्या त्या छोट्या मुलीच्या वतीनं तिला भावपूर्ण श्रद्धांजली देऊन या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमची ही मागणी सरकारनं मान्य करावी आणि या व्यक्तीला कठोर शिक्षा द्यावी, अशी शिक्षा द्यावी की परत कुठल्याही व्यक्तीनं ही घटना करण्याचा परत प्रयत्न करू नये। आमचं एवढंच म्हणणं आहे की महिला म्हणून मी एवढं सांगते की मुलींचं संरक्षण हे करणं फार गरजेचं आहे आणि तिला न्याय मिळालाच पाहिजे, एवढंच आमचं सध्याच्या घटना खूप वारंवार घडत आहे, तर त्या घडू नये त्यासाठी पण काहीतरी उपाययोजना करावी अशी आमची मागणी आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।